Hello dear students, welcome to the Karde Sir's coaching. तर आज आपण बघणार आहोत जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन चॅप्टर नंबर 4. तर कन्स्ट्रक्शन ऑफ टँजेंट. तर सर्वात आधी आपल्याला टँजेंट मीन्स काय तर बघा, टँजेंट मीन्स ए लाईन टच टू ए सर्कल ॲट एक्झॅक्टली वन पॉइंट. अशी लाईन की जी काय होते सर्कलला ओनली एका सिंगल पॉइंट मध्ये काय होतं टच होते, अशा लाईनला म्हणायचं टँजेंट. अशी बाहेर अशी एका सिंगल पॉइंट मध्ये काय होतं टच होतं, त्याला म्हणायचं टँजेंट. तर बघा ही जे आपण ड्रॉ केली हा सर्कल आणि ही जे लाईन आहे याला काय म्हणायचं आपण टँजेंट. तर अशा प्रकारे काय करायचं आपल्याला, अशा प्रकारची टँजेंट आपल्याला कन्स्ट्रक्ट करायची आहे. तर याच्या आपल्याला 3 मेथड आहे. त्यामधली पहिली मेथड बघा, युजिंग सेंटर ऑफ द सर्कल. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, टँजेंट ड्रॉ करायची आहे. तर युजिंग सेंटर ऑफ सर्कल, सर्कलच्या सेंटरचा यूज करू. तर बघा काय करू आपण, एक काय करायचं सर्कल ड्रॉ करायचा ॲट एनी मेजरमेंट ऑफ रेडियस, ॲट एनी रेडियस. ठीक आहे. आता बघा काय करायचं, युजिंग द सेंटर ऑफ सर्कल म्हटलं आहे. आपल्याला सर्कलच्या सेंटरचा यूज करायचा आहे. म्हणजे हा सेंटर आहे, सेंटरला नाव देऊ आपण ओ. ओके. आता काय करायचं, सर्कल वरती कुठे पण काय करायचं, एक पॉइंट घ्यायचा. तर मी काय करतो, इथे एक पॉइंट घेतो. हा पॉइंट काय घेतो, पी. काय घेतो, पी. ओके. आता काय करायचं बघा, ओ आणि पी हे काय करायचं, असं यामधून अशी लाईन ड्रॉ करून द्यायची. आपल्याला या पी पॉइंट मधून काय करायचं आहे, लाईन म्हणजे टँजेंट ड्रॉ करायची. ओके. तर काय करायचं बघा, असं चॉक घ्यायचं, काहीतरी मेजरमेंट घ्यायचं, काहीतरी डिस्टन्स घ्यायचं, असं पी वरती ठेवायचं. इकडून एक लेफ्ट हँड साईडनं आणि इकडून एक राईट हँड साईडनं असा आर्क मारायचा. ठीक आहे, मारलं. ओके. आता काय करायचं, ठीक आहे. आता बघा हे आता इथे ठेवायचं, असं ह्या अर्ध्यापैकी जास्त डिस्टन्स घ्यायचं, असं घेतलं, पीपेक्षा थोडं घेतलं समोर, जास्त डिस्टन्स घ्यायचं, मोर दॅन हाफ. आणि असा वरती एक मारायचा चॉक, खालती एक मारला. आता इथे ठेवायचं, तसंच वरती एक आणि खालती एक. तर बघा आपल्याला अशा प्रकारे असे 2 पॉइंट इथे मिळतात. ह्या 2 आर्कचे इंटरसेक्टिंग पॉइंट मिळाले. या 2 पॉइंट मधून एक्झॅक्टली काय करायचं, असं लाईन ड्रॉ करायची. बघा बरोबर. ठीक आहे, मिळाली. हा ठीक आहे. तर अशा प्रकारे ही आपल्याला काय मिळाली आहे, टँजेंट ड्रॉ झालेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला टँजेंट ड्रॉ करायची आहे. बट कसं, बाय युजिंग द सेंटर ऑफ सर्कल. बघा इथे काय केलं आपण, या सेंटरचा यूज केला आहे. असं बघा हे लाईन ड्रॉ केली नंतर मग, ठीक आहे ना, तर याला म्हणते सेंटर ऑफ सर्कल टँजेंट. तर बघा सेकंड टाईप आहे विदाउट युजिंग द सेंटर ऑफ सर्कल. तर सेम प्रोसिजर काय करायचं आहे आपल्याला, ड्रॉ ए सर्कल ॲट एनी मेजरमेंट ऑफ रेडियस. एक सर्कल ड्रॉ केलेला आहे. इथे आपल्याला या सेंटरचा यूज करायचा नाही आहे. विदाउट युजिंग सेंटर ऑफ सर्कल म्हटलं आहे. तर मग काय करायचं, तर बघा काय करायचं, इथे अशी एक कॉर्ड ड्रॉ करायची. काय करायची, अशी कॉर्ड ड्रॉ करायची. हा केली. कॉर्डला नाव द्यायचं आपण, इथे नाव देऊ ए आणि बी, कॉर्ड ए बी. ठीक आहे. हा ही ए आणि ही बी. तर ह्या कॉर्डने काय केलं आहे, या सर्कलला 2 आर्क मध्ये डिवाइड केला आहे. हा एक वरचा म्हणजे मेजर आर्क आणि हा एक काय आहे, मायनर आर्क. तर काय करू आपण, हा जो मेजर आर्क आहे, हा मेजर आर्क मोठा आर्क, याच्यावरती कुठे पण एक पॉइंट घ्यायचा. मी इथे पॉइंट घेतो एक, याला नाव देतो ए बी, इथे देतो सी. ठीक आहे. हा केलं झालं. आता बघा ए आणि सी कनेक्ट करा आणि बी आणि सी कनेक्ट करा. बघा अशा प्रकारे ए सी आणि इथे पी सी केलं. आता आपल्याला बघा अशा प्रकारे असा एक ट्रायंगल फॉर्म झालेला आहे. आता काय करायचं, चॉक घ्यायचा आणि असं बघा काहीतरी मेजरमेंट घेऊन काहीतरी डिस्टन्स घ्यायचं पाहिजे तेवढं, असा इथे सी वरती ठेवायचा, असा
ए असा आर्क मारायचा. ठीक आहे. असा आर्क मारायचा. सेम मेजरमेंटचा आर्क, सेम मेजरमेंट, डिस्टन्स चेंज करायचं नाही. सेम मेजरमेंटचा आर्क काय करायचं, या बी पॉईंट वरती ठेवायचं. आपल्याला बी पॉईंट वरून आपण काय करू, टँजेंट ड्रॉ करू. तर असं ठेवायचं आणि काय करायचं बघा, हे असा आर्क मारायचा. ठीक आहे. ही साईड आणि हा इथं सर्कल असा इंटरसेक्ट झाला पाहिजे, असा आर्क मारायचा. ठीक आहे. हा आणि हा सेम मेजरमेंटचा आर्क मारला. ठीक आहे. आता काय करायचं, हे आणि हे डिस्टन्स मेजर करायचं. ओके, हे डिस्टन्स घेतलं चॉकमध्ये. हां, आता काय करायचं, ओके, आता काय करायचं बघा, कुठे ठेवायचं, हा जो आर्क आहे या ट्रायंगलच्या ही साईड दिसली, साईडला कुठे इथे इंटरसेक्ट झालं ना, इथे ठेवायचं आणि असा आर्क मारायचा इथे. बघा, हा आर्क आणि हा आर्क कुठे झाला, इंटरसेक्ट झाला. कोणत्या पॉईंटमध्ये, या पॉईंटमध्ये दिसलं. हां, आता या पॉईंटमधून काय करायचं मग, अशी हा पॉईंट आणि ही बी सेगमेंट, अशी लाईन सेगमेंट काय करायची, ड्रॉ करायची. लाईन ड्रॉ करायची. बघा, अशा प्रकारे हे काय मिळाले आपल्याला, टँजेंट मिळाली. ओके, तर हे झाली आपली टँजेंट. इथे पण आपल्याला आपण नाव देऊ शकतो, आपण ए बी, ही आपली पहिली ए बी टँजेंट. ओके, आणि ही, ठीक आहे, ही आपल्याला टँजेंट मिळाली आहे. कशी ड्रॉ केली आपण, विदाउट युजिंग द सेंटर ऑफ सर्कल. ओके, आता आपला थर्ड टाईप आहे, कन्स्ट्रक्ट टँजेंट टू ए सर्कल फ्रॉम ए पॉइंट आउटसाइड द सर्कल. काय म्हटलं आहे, आउटसाइड द सर्कल. ठीक आहे, आउटसाइड द सर्कल म्हटलं आहे. म्हणजे आता हा थर्ड टाईप, काय करू आपण, एनी मेजरमेंटचा एक सर्कल कन्स्ट्रक्ट करूया, ड्रॉ करू. बघा, अशा प्रकारे आपण एक सर्कल ड्रॉ केला आहे, सेंटर ओ. ठीक आहे. आता काय म्हटलं आहे, पॉइंट आउटसाइड द सर्कल म्हटलं आहे. म्हणजे आपल्याला एक पॉइंट घ्यायचा आहे आणि तो सर्कलच्या बाहेर राहणार आणि त्या बाहेरच्या पॉइंटमधून टँजेंट काय करायचे आहे, ड्रॉ करायचे. मग कसं, तर बघा काय करायचं आहे, कुठे पण एक असा सर्कल घ्यायचा, पॉइंट घ्यायचा आउटसाइड द सर्कल, कुठे पण घेऊ शकतो आपण. तर काय करतो मी, इथे एक पॉइंट घेतो पी. कोणता पॉइंट, पॉइंट पी. ठीक आहे. आता काय करतो, हा पॉइंट पी आणि हा सेंटर ओ याला असं जॉईन करतो. ठीक आहे, अशी सेगमेंट मिळाली आपल्याला. ठीक आहे. आता बघा, आपल्याला या पॉइंटमधून टँजेंट ड्रॉ करायची आहे. ठीक आहे. मग काय करायचं बघा, इथे ही जी आपल्याला ओपी सेगमेंट मिळाली, या ओपी सेगमेंटला काय करायचं, परपेंडिक्युलर बायसेक्टर, काय म्हटलं मी, परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा. मग कसा, तर असं पी वरती ठेवायचं, मोर दॅन हाफ म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं, असा वरती आर्क मारायचा, तो सेम मेजरमेंटचा आर्क खालती. ठीक आहे. सेम डिस्टन्स चेंज करायचं नाही. आता इथे पी वरती ठेवला ना, आता काय करायचं, इथे ओ वरती ठेवायचं, अजून एक वरती आणि अजून एक असा खालती. ठीक आहे. हा, अशा प्रकारे आपल्याला दोन आर्क इंटरसेक्ट झालेला आहे. इथे हा एक इंटरसेक्टिंग पॉईंट मिळाला, हा दुसरा इंटरसेक्टिंग पॉईंट. बघा, आता या दोन पॉईंट मधून काय करायचं, अशी लाईन ड्रॉ करायची. केली. बघा, आपल्याला ही जी लाईन ड्रॉ झालेली आहे, ही जी लाईन आहे ही ओपीला काय झाली आहे, बायसेक्ट झाली आहे. बायसेक्ट झाली, पण कशी झाली आहे, परपेंडिक्युलरली, म्हणजे अशी. इथे 90 डिग्रीचा अँगल बनतो, याला म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर. बायसेक्टर म्हणजे या लाईननी काय केलं आहे, या सेगमेंट ओपीला काय केलं, एक्झॅक्टली 2 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड केलेला आहे. त्याला म्हटलं जाते परपेंडिक्युलर बायसेक्टर. ओके, अशा प्रकारे हे परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायची आहे. केली. आता काय करायचं, इथे एम पॉईंट घेऊ आपण. ठीक आहे. हा इंटरसेक्टिंग पॉईंटला एम देऊ. आता काय करायचं, या एम पॉईंटला काय करू आपण, सेंटर मानू. ठीक आहे. एम पॉईंटला सेंटर मानायचं, असं एम पॉईंटवरती ठेवायचं आणि एम आणि ओ इथपर्यंत डिस्टन्स घ्यायचं, असं एम आणि हा सेंटर ओ घेतलं. हा, आणि असा आपण आर्क मारायचा असा. ठीक आहे. हा आणि हा घेतला. आता बघा, हा इथे आपल्याला इंटरसेक्टिंग पॉईंट मिळाला, हा इथे मिळाला. ठीक आहे. याला आपण ए देऊ, याला नाव देऊ आपण बी. ठीक आहे. हा, दोन पॉईंट या. आता बघा,
अशा प्रकारे ही लाईन अशी ड्रॉ करायची इथे झाली. आणि इकडे पी आणि पी. बघा अशा प्रकारे आपण काय केली आहे, ह्या दोन टँजंट ड्रॉ केलेला आहे, एपी आणि बीपी. ठीक आहे. तर इथं काय केलं आपण, टँजंट ड्रॉ केलेला आहे, पण कसं, फ्रॉम पॉइंट आउटसाइड द सर्कल. म्हणजे हा सर्कल आहे, सर्कलच्या आउटसाइड म्हणजे बाहेर हा पी पॉइंट आहे आणि सर्कलच्या बाहेरचा जो पी पॉइंट आहे, बाहेरच्या पॉइंट मधून लाईन ड्रॉ केली आहे, म्हणजे टँजंट ड्रॉ केलेली आहे. हा थर्ड टाईप. या 3 टाईप वरती आपल्याला काय करायचे आहे, टँजंट ड्रॉ करायचे आहे आणि प्रॅक्टिस सेट 4.2 काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. धन्यवाद.